सर, खरं तर किती मोठा हा क्षण आहे, दोघे भाऊ एकत्र आलेत, आज घरी जाऊन शुभेच्छा देणं. हा नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे. एक व्यक्ती म्हणून, पक्ष किंवा पदाधिकारी म्हणून सोडा, पण ती व्यक्ती म्हणून जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक वर्षांनी, तेव्हा खरंच ह्यातनं कळतं की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्रावरचे संस्कार काय आहेत. हे तुम्हाला मी मुद्दाम सांगेन. आणि राजसाहेब स्वतः गेले, तुम्ही सगळ्यांनी ते कव्हर केलेलंच आहे. दोन्ही बंधू भेटले, त्यांच्या गप्पा झाल्या, बोलले आणि त्यांचं अभिष्टचिंतन करून राजसाहेब निघाले. खरं तर आतमध्ये 10 ते 15 मिनिटं दोघे भाऊ भेटले, त्यावेळेस तुम्ही आतमध्ये सुद्धा होता. काय नेमकं आतमध्ये झालं? नाही, त्यांची विविध विषयावर चर्चा झाली, नॉर्मल विषयावर. आजचा कौटुंबिक विषय असतील त्यांचे, कळलं का. त्यांनी गप्पा मारल्या दोघांनी. सन्मान्य मोठ्या साहेबांच्या, बाळासाहेबांच्या रूममेट्सवर राजसाहेब गेले आणि त्याच्यानंतर वरती जाऊन आम्ही सगळे बसलो होतो तिथे. त्यांनी गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आज परत. आता दोन भाऊ एकत्र आल्यानंतर हास्य, विनोद, जुन्या आठवणी या सगळ्या गोष्टी होतातच ना. व्यंगचित्रावरती सुद्धा काहीतरी बोललं. सगळेच विषय असतात त्याच्यामध्ये, राजकारण सोडून सगळे विषय होते. परंतु ते शेवटी ते एक कुटुंब आहे आणि जेव्हा कुटुंबातली एक व्यक्ती दुसऱ्या कुटुंबात जाते तेव्हा नक्कीच अनेक जुन्या विषयांचा उजाळा निघतो, काही जुन्या आठवणी निघतात, अनेक संदर्भ असतात, त्याच्यावरती गप्पा होतात. त्याप्रमाणे त्या सगळ्या झाल्या.